सेवक झालो तुमच्या चरणा अहो स्वामी तुझ्या देवावरील करावा सहज वया तुम्ही लक्ष्मी सत्य अहो स्वामी तुझ्या देवा यावरील करावा या म्हणे धरा हाते तरी जागमती निरूपमा अहो स्वामी तुझ्या देवा यावरील करावा तपतीर्थाक्षरण गाता गुण वाढणे कोटी त्याची वाटते पाहते त्या अपुरी आपापल्या सुटे सायाचे कोणाकडे निसर्ग साहेब तुकासाठी पाहिजे लागू जातं तुकाप्रमाणे नित्यमानाच्या वचना सुखदुःख जाण्यासाठी तुका कोटी कोणी त्याची वाटते पाहते त्या घडती ब्रह्मात्या त्याच्या प्रमाण प्राप्त करण्याची शहाण्णव क्रमांक साधक आहे. आपला विचार साधक महाराज अभंगातून भगवंताच्या प्राप्तीच्यासाठी प्रयत्न करणारा परमात्मा प्राप्तीच्या साधनाच्या कासेला लागलेला रुमा लागल्यावर परमात्मा प्राप्तीच्या साधनाच्या कासेला लागलेला असा जर कोणी महात्मा असता संजन असता तर त्याला त्या साधनापासून त्याची साधन प्रवृत्ती थांबवत निवृत्त करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. त्याला साधन करू द्यावं, साधन चांगलं नाही असं त्याला सांगत बसू नये, हे करू नको असं त्याला उपदेश करू नये. त्याच्याबद्दल उलट त्याची साधना तीव्र होईल अशा पद्धतीचं काहीतरी त्याला संमतीचं किंवा उपदेशाचं बोलणं असावं असं मार्गाचं या ठिकाणी म्हणणं मोठ्या आयोजनाला परमात्म्याची प्राप्ती त्याला होईल अशी व्यवस्था त्याच्याकरता केली पाहिजे. त्याला साधनाचं निवृत्त करणं आपण जर केलं तर आपल्याला कोट्यवधी परमात्म्याचा दोष लागण्याची शक्यता आहे. यासाठी साधना करत असलेल्या माणसाला साधनाचं निवृत्त करूच नये असं महाराजांचा आग्रहाचा उपदेश आपल्याला टप्प्यात पाहायला सापडतो. त्याचं चिंतन करण्याच्या निमित्तानं देवाच्या भेटी करता परमात्म्याच्या प्राप्ती करता काय काय साधनं करता येतात याचा अन्य शास्त्राच्या आधाराने काही विचार करता येतो का हे जेव्हा आपण पाहिलं तेव्हा ज्ञानशास्त्र सुरुवातीला डोळ्यासमोर आलं कारण वर्गीकरण करून नंतर बहिरंग त्याचा विभाग करून साधनाचा विचार सांगणारं शास्त्र केवळ ज्ञानशास्त्र आहे. म्हणून मदनाशा करता तुम्ही निष्काम कर्म करा, विक्षेपाच्या नाशा करता म्हणून तुम्ही निष्काम उपासना करा. आणि ही सगळीच्या सगळी साधना केवळ मदनाश किंवा विक्षेपनाशा साधन देणारी आहे असं नाही तर तद्वारा परमात्म्याची प्राप्ती करून देणारी अशी ही साधना असल्यामुळं ही देवाच्याच भेटीची साधना आहे. मोठ्या गुप्त साधन या ठिकाणी अशी परमात्म्याच्या प्राप्तीचे जे साधन असल्यामुळे ते तुम्ही अवश्य करा अशा पद्धतीचा उपदेश तुकाराम महाराजांसारख्या साधू पुरुषाचा असू शकतो. बरं का, ज्ञानशास्त्र आपल्याला तसं सांगतं मला नाशा करता करावी लागणारी साधना करा, विक्षेप नाशा करता करावी लागणारी साधना करा, त्याच्यानंतर आवरण नाशा करता म्हणून तुम्ही साधन चतुष्टय संपन्न व्हा, विवेक वैराग्य क्षमारिषट संपत्ती आणि तीव्र मोक्षता संपादन करा, सद्गुरूकडे जा. सद्गुरूकडे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया गीतेच्या वाक्यात देवाने सांगितल्यानुसार महापुरुषाकडे गेल्यावर पहिल्यांदा नमस्कार करा, मग त्यांची काया वाचा मनानं कोणताही गर्व मनामध्ये न ठेवता सेवा करा आणि सेवेला ते प्रसन्न झाले त्यांना निवंत वेळ आहे असं आपल्या लक्षात आलं की मग त्या साधू पुरुषाला तुम्ही प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाच्या उत्तरात असेल महात्मा जो काही उपदेश आपल्याला करेल त्या उपदेशाचे श्रवण करा. मग तो उपदेश महावाक्याचा असू शकतो, अवांतर वाक्याचा असू शकतो, वाक्य समुदाय रूप एखाद्या प्रकरणाचा उपदेश असू शकतो किंवा प्रकरण समुदायावर अशा एखाद्या ग्रंथाचा उपदेश महात्म्याच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळतो. एवढा सगळा उपदेश ऐकावा, त्यांनी केलेला उपदेश कानाने ऐकला की त्याच्यानंच मनुष्याला ब्रह्मज्ञान होतं असं शास्त्र आहे. ते जर नाही झालं असं वाटत असेल, मला ज्ञानामध्ये अदृढता आहे अशी जर शंका चिंता येत असेल तर मग अदृढतेचं कारण काय? आपल्याला प्रमाण असं भावना राहिली का? प्रमेयाच्या संबंधानं संशय अंतःकरणात राहिला का? प्रमेयाच्या संबंधाने विपरीत भावना अंतःकरणात राहिली का? याचा विचार करून सगळीच्या सगळी असं भावना विपरीत भावना घालवण्याकरता अनुक्रमानं आत्मावारे द्रष्टव्य हा, श्रोतव्य हा, मंतव्य हा, निधिध्यासितव्य हा या वचनात सांगितल्याप्रमाणे विचारूप श्रवणानं प्रमाण असंभावना, मननाच्या युगाने युक्तिक चिंतनाच्या युगानं प्रमेयाच्या संबंधात त्या संभावना आणि निधिध्यासन म्हणजे वारंवार त्याचाच अभ्यास करणं अशा पद्धतीने श्रवण मननांची निश्चित झालेलं तत्व आहे. त्याच्या ठिकाणी चित्ताची धारणा करणं, स्थापना करणं याचा प्रयत्न जर मनुष्याने केला तर त्या निधिध्यासनाच्या योगानं प्रमेयाच्या संबंधाने
काही विपरीत भावना अंतःकरणात निर्माण होण्याची शक्यता नाही आणि मग दृढबोध होतो. हे उपनिषदाच्या आधाराने आपल्या लक्षात घेता येतं. अन्य ग्रंथाचा विचार केला तर तत्व पदार्थ शोध हेही साधन महत्वाचं आहे. ते निधिध्यासनात गतार्थ मानायचं का ते स्वतंत्र साधन मानायचं याच्याबद्दल मतभेद जरी असला तरी तेही एक स्वतंत्र साधन आहे आणि ही सगळी साधनं झाली म्हणजे आत्मसाक्षात्कार ब्रह्मदर्शन होतं असं वेदांताचा विचार आपल्याला पाहायला सापडतो. बरोबर गीतेने काही त्या संबंधानं परमात्म्याच्या प्राप्तीच्यासाठी म्हणून काही साधनं सांगितली, आपण त्याचाही विचार केला. विविध सेवी लघवाशी वगैरे वगैरे विचार देवाने सांगितलेला आहे. अगोदर बुद्ध्या विशुद्ध या युक्तो इथून ते साधना सर्वोत्तेश 2-3 श्लोकात सांगितलेली ती साधना शेवटी सांगितलं ब्रह्म भूयाय कल्पते, त्याला परब्रह्म करण्याची योग्यता येते. असा परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनाचा विचार गीतेने सांगितला. धर्मनिके यशश्चाज्ञा वगैरे वगैरे भागवताचा विचार आपण केला. त्याच्यातून भगवंताच्या प्राप्तीच्या साधनाचं चिंतन सांगितलं. अशी अन्य शास्त्र ग्रंथातून शास्त्रवचनातून उपलब्ध होणारी परमात्म्याच्या प्राप्तीची साधनं पाहिल्याच्या नंतर मग त्या साधनाचं परत वर्गीकरण करा. हे म्हणजे अंतर्गत बाहेर त्याचं वर्गीकरण आपण त्याचा विचार करून आलो. पण साधनाचं वर्गीकरण ही सगळी साधनं अन्य ग्रंथातून उपलब्ध झालेली त्याचं वर्गीकरण करताना काहीला क्रियात्मक साधना म्हणता येतं, काहीला उपासना रूपाची साधना म्हणता येतं, काही ठिकाणी मात्र आपल्याला ज्ञान कर्माचा समुच्चय या स्वरूपाची साधना पाहायला सापडते. केवळच द्वैताचा विचार केला, जगद्गुरु शंकराचार्यांचं सिद्धांताचं चिंतन जर आपण केलं तर त्याच्यातून आपल्याला केवळ ज्ञानानेच मोक्ष असा विचार ऐकायला मिळतं. हे आपण चिंतन थोडंसं विस्ताराने करून आलो. कर्माची साधना का करायची नाही याचा विचार केला आपण आतापर्यंत बरं का. कारण क्रियात्मक असं साधन केलं की त्याच्यातून प्राप्त होणारे जे असतं ते नाशवंत असतं आणि मोक्ष जर नित्य म्हणूनच नाही असेल आणि नित्य असलेलाच मोक्ष आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर नित्य वस्तूच्या प्राप्तीकरता क्रियात्मक असलेली अशी साधना कामाची नसते. हा विचार करून काही लोकांनी कर्माचा निषेध केला. जगद्गुरु शंकराचार्य सुद्धा कर्माचा निषेध सांगतात. हा विचार आपण पाहून काढू. कर्माचा निषेध जर असेल तर मग ज्ञान आणि कर्माचा समुच्चय कसा म्हणता येईल? म्हणता येते कर्माचा निषेध जर नसता किंवा ज्ञानाच्या नंतर मोक्षप्राप्तीला मध्ये अजून काहीतरी साधनाची गरज आहे अशा पद्धतीचं श्रुतीच्या आधाराने चिंतन करता आलं असतं तर ज्ञान कर्म समुच्चयाला जागा होते असं आचार्याने चिंतन केलेलं आहे. मोक्ष मिळतो तो ज्ञानाने मिळतो. हे ज्ञानाने मोक्ष मिळतं असं सांगितले तर ज्ञानाने मोक्ष प्राप्ती करतात, ज्ञानानंतर मध्ये काहीतरी लागतं कसा विचार सांगितला उपनिषदाने याचा विचार करा. ज्ञानादेव तू कैवल्यम असं म्हणत असताना एवकार झाला तो एवकार केवळ ज्ञानाने मोक्ष सांगतो. अन्य कोणत्या साधनाचं साधनत्व तिथं नाही. इतर कोणतंही साधन मोक्षाच्या प्राप्तीकरता ज्ञानानंतर लागत जर नसेल तर मग ज्ञान आणि कर्म यांचा समुच्चय असं कसं म्हणतात असं आचार्याने आपल्याला सांगितलेलं पाहायला सापडतं. आपण त्याचा थोडासा विचार करून आलो. तसंच तर बघा याच्यानंतर हे म्हणल्याच्या नंतर याच्यानंतर हे म्हणजे साक्षात आहे का याच्यानंतर हे म्हणत असताना मध्ये काहीतरी आहे असा विचार कधी येतो? मध्ये काहीतरी असल्याचं जर चिंतन एखाद्या वचनातून जरी आपल्याला पाहायला मिळालं असतं ज्ञानाच्या नंतर मोक्ष म्हणत असताना ज्ञानानंतर हे करा असं मध्यंतरा जर कुठंतरी काही सांगितलं असतं एखादं जरी वचन तसं मिळालं असतं तरी आपल्याला ज्ञान आणि कर्माचा समुच्चय मानता येत होता. पण ज्ञानानंतर मोक्ष म्हणत असताना दुसऱ्या प्रकारचं कोणतंही काही तिथं आपल्याला पाहायला सापडत नाही. मुखमुद्घाट्य स्वपेती संतती आहे बघा. जगद्गुरु शंकराचार्याने किंवा विवरण प्रमेय संग्रहामध्ये हे उदाहरण दिलेलं आपल्याला पाहायला सापडतं बरं का. एखाद्या माणसाला झोपताना तोंड उघडून झोपायची सवय असते की नाही सांगा मला? हो नाही म्हणा. मुख उद्घाट्य स्वपेती डोळे उघडून झोपणारे तोंड उघडून झोपणारे असे लोक आपल्याला पाहायला सापडतात की नाही? हो नाही म्हणायचे चक्कर मला आपण असं थोडं जागृत राहून बोलत झाला माझ्याशी. आता तोंड उघडून झोपतो असं म्हणणाऱ्या माणसाच्या बद्दल विचार केला तर विचार जर आपण केला तर तो झोपून तोंड उघडतो का तोंड उघडून झोपतो? काय करतो सांगा मला? कसं करतो सांगा? तोंड उघडून झोपतो का झोपून तोंड उघडतो? काय होतं सांगा ना. काय त्याच्याबद्दल आपल्याला सांगता येत नाही बरं का. तर त्याच्यामध्ये क्रम सांगता येत नाही. हा जसा विचार आहे की नाही तसं मोक्षप्राप्तीच्या बाबतीमध्ये याच्यानंतर हे असं काही मुख उद्घाट्य असं अव्यय जरी असलं तोंड उघडून झोपतो असं उघडून म्हणजे उघडल्याच्या नंतर झोपतो अशा पद्धतीने
पद्धतीचं अव्यय जरी असलं तरी परंतु ते अव्यय काही कामाचं नाही हा जसा विचार करावा लागतो तसं काही वेळेला ज्ञात्वा देवमुच्यते सर्वपाशैः मुखम उद्घाट्य असं जसं अव्यय यावं तसं जाणून देवाला जाणून त्याला मोक्ष प्राप्त होतो असं म्हणत असताना लोकांचं म्हणणं येतं की बाबा देवाला जाणून म्हणजे पुढं काहीतरी अजून असू शकतं, त्याच्यात काहीही असण्याची शक्यता नाही हे सांगण्याकरता मुखम उद्घाट्य स्वपिती हे उदाहरण शास्त्रकारांनी आपल्याला सांगितलेलं आहे. बरं का, एकंदर काय आहे, ज्ञानानंतर मोक्ष म्हणजे ज्ञानाने मोक्ष, ज्ञान झालं त्या क्षणात मोक्ष, अशा पद्धतीचा विचार आपल्याला शास्त्राने सांगितलेला आहे. मग ते प्रारब्ध असेपर्यंत देह राहणार वगैरे वगैरे तो बाधित अनुवृत्ती नसणारा कार्यवर्ग हा आपल्याला थोडासा काही काळपर्यंत जीवनमुक्तीचा आनंद देण्याकरता महापुरुषाच्या ठिकाणी राहतो हा विचार करता येतो, पण त्याच्यात गम्य नाही, त्याच्यात काही महत्व नाही, त्याला कर्म करावं लागतं. अशा पद्धतीचं बंधन कुठं सांगितलेलं नाही. म्हणून ज्ञानाने मोक्ष असंच शास्त्राने सांगितलेलं आहे, कर्माने मोक्ष नाही. मग कर्माने मोक्ष जर नसेल तर क्रियात्मक साधना का सांगायची बोला. हे तुकाराम असं का म्हणाले, मग तप तीर्थ दान व्रत आचरण गाता हरिगुण वारू नये हे साधनं करायला लागला कोणी तर या साधनातून त्याचं निवारण करू नका असं महाराजांचं म्हणणं आलं ना. तपश्चर्या करावी की करू नये. महाराज म्हणतात एखादा तप करायला लागला त्याचं निवारण करू नका, एखादा तीर्थयात्रा करायला लागला, दान द्यायला लागला, व्रत करायला लागला, आचरण पाळायला लागला तर त्याला निवारण करू नये असा विचार महाराजांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला सापडतो. बरं का, बरेच लोक असतात ते तपश्चर्या करताना आपलं निवारण करतात. आपण पाहून आलो एखादा माणूस तपश्चर्याला लागला की त्याचं निवारण करणार आहे. एखादा तीर्थक्षेत्राची यात्रा करायला निघाला कारण बापरे त्या तीर्थक्षेत्रामध्ये फार भयानक लोक असतात. अत्युग्र भूरी कर्माणो नास्तिका गौरवाजना तेपी तिष्ठन्ति तीर्थेषु तीर्थसारस तत्वगतः. त्याच्यामुळे तीर्थक्षेत्राचं महत्त्व बाधित झालेलं आहे, त्याच्यामुळे तीर्थाला जाण्यामध्ये काही मजा नाही असे सांगणारी मंडळी आपल्याला पाहायला सापडते. बरं का, काही लोक दान देताना नको म्हणणारे, तप तीर्थ दान द्यायला सुद्धा नको म्हणणारे. काय करायचं दान देऊन, ज्याच्या त्याला ज्याची त्याची संपत्ती ज्याची त्यांनी मिळवावी, ज्याची त्यांनी जबाबदारी सांभाळावी. आपल्याला जर पैसा लागत असेल तो आपला पण मिळवावा, कोणीतरी मला दिलं पाहिजे अशी अपेक्षा कशाला ठेवावी. त्याने अपेक्षा ठेवू नये, ज्याने त्याचं भागवण्याचा प्रयत्न करू नये. आपण त्याचं भागवायचा प्रयत्न करणं म्हणजे त्याला आळशी करणं आहे वगैरे वगैरे विचार लोक सांगतात आणि दान देऊ नका असं सांगणारी माणसं आपल्याला पाहायला सापडतात. बरं का, काही लोक व्रत नको म्हणतात. व्रत शब्दाचा अर्थ काय, व्रत्यते वर्जते भोगा अत्र इथे व्रतम. व्रत शब्दाची व्युत्पत्ती अशी सांगितलेली आहे. व्रत शब्दामध्ये व्रत धातू आहे आणि व्रत म्हणजे काय, व्रत्यते वर्जते व्रत वर्जने. बरं का, व्रत धातू जो आपल्याला पाहायला सापडतो तो त्याग या अर्थानं आहे. ज्या ठिकाणी भोगाचा त्याग असतो त्याला म्हणतात व्रत. एकादशीचं व्रत केल्याच्या नंतर आपण आपलं खातो का खात नाही सांगा मला, खात नाही ना. तांबूल खाता का खात नाही सांगा मला, खात नाही ना. आपण अंतरुणावर झोपावं की झोपू नाही सांगा मला, झोपू नाही ना. दिवसा झोपावं की झोपू नाही सांगा मला, अजिबात झोपू नाही ना. फक्त प्रवचन अपवाद ना. सगळं वेगळं वेगळं आहे बरं का, सगळं चिंतात. मला सांगायचं काय आहे, हे सगळेच्या सगळे भोग आहेत बरं का. याला आपण भोग अष्टभोग भोगणे माते नाही साठ असं म्हणत असताना जे अष्टभोग सांगितलेले त्या अष्टभोगाचा त्याग व्रताच्या दिवशी करायचा असतो. आपल्याला अन्न हा भोग आहे, आपल्याला तांबूल हा भोग आहे, आपल्याला शय्या हा भोग आहे. म्हणून या सगळ्याच्या सगळ्या भोगाचा त्याग करणं हे व्रतामध्ये अपेक्षित असतं. म्हणून हे सगळं सोडलं पाहिजे असं सांगितलं की नाही संताने. एकादशीला अन्न सेवन केलं की त्याला दोष सांगतात संत म्हणत नाही बरं का. एकादशीच्या दिवशी अन्नाचं सेवन करायचं नसतं बरं का. अष्टैतानि अव्रत ज्ञानी आपो मूलम फलम पयः हवीर ब्राह्मण काम्याचे गुरुर्वचनम औषधम. बरं का, हे असं सांगितलेलं आहे. या 8 गोष्टींनी व्रत मोडत नाही. या 8 गोष्टींचं सेवन व्रताच्या दिवशी चालू शकतं. अष्टैतानि अव्रत ज्ञानी या 8 कारणांनी मनुष्याच्या व्रताचा नाश होत नाही असे वचन आहे. काय काय त्याच्यामध्ये तर अष्टैतानि अव्रत ज्ञानी आपहा पाणी एकदा घ्यायला हरकत नाही अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. व्रतामध्ये एकदा पाणी प्यायला हरकत नाही, त्याच्याने तुमच्या व्रताचा नाश होत नाही. अष्टैतानि अव्रत ज्ञानी आपहा मूलम एखाद्या झाडाचं मूळ जर सेवन केलं त्याच्याने आपलं व्रत भंग पावत नाही. फलम एखाद्या झाडाचं फळ सेवन केलं त्याच्याने व्रत भंगत नाही. पयः आपण दूध घेतलं, गाईचं घ्या म्हशीचं घ्या, गाईचं घेतलेलं चांगलं नाही मिळालं तर म्हशीचं चालतं, जर्सी गाईचं चालतं की नाही विचारायचं नसतं बरं का. पण गाईचं दूध चालतं. आपहा मूलम फलम पयः हवी द्रव्य म्हणजे हवनाला सांगणारी जी
जे पदार्थ असतात की नाही अग्नी खबल करण्याकरता सांगणारे तुपासारखे पदार्थ ते सेवन केले त्याच्यानं सुद्धा आपल्या व्रताचा नाश होत नाही बरं का. ब्राह्मण काम्याचं एखाद्या सदाचारी सक्षीण ब्राह्मणाची इच्छा जर असली तर त्याच्यानं सुद्धा आपल्या व्रताचा नाश होत नाही. तुम्ही हे सेवन करावं असं त्यानं सांगितलं. एखाद्याची समजा तब्येत बरी नाही, त्या तब्येत बरी नसलेल्या वैष्णवाला एखादा ब्राह्मण भेटायला गेला, ब्राह्मण सज्जन आहे, ब्राह्मण सदाचारी आहे, ब्राह्मण व्रत पाळणार आहे आणि तो व्रत पाळणारा ब्राह्मण तिथं आजारी माणसाला भेटायला त्या वैष्णवाला भेटायला गेल्यानंतर त्या वैष्णवाला डॉक्टरने सांगितलेलं असलं यांना काहीतरी खायला द्यावं, त्याच्याशिवाय यांना बरं वाटणार नाही. आणि हा व्रत आहे माझं एकादशीचं व्रत आहे, ते दशमीला सुरू होतं, द्वादशीच्या सकाळपर्यंत ते खायचं नसतं असं म्हणून जर काहीच खात नसेल आणि वैष्णवाने त्याचं ते व्रत कायमचं धैर्य या ब्राह्मणाने तिथे गेल्याच्या नंतर त्या वैष्णवाचं कायमचं व्रत असं निर्जन चालू असताना सुद्धा आत्ता तो आजारी आहे याचा विचार करून त्याला सांगितलं तुम्ही माझ्यासमोर फळ घ्या बरं, तुम्ही फळ घेण्यानं तुमचं व्रत मोडणार नाही, माझ्याकरता तुम्ही शेंगादाण्याचा लाडू खा बरं, ह्या लाडूच्या सेवनानं तुमचं व्रत मोडणार नाही, तुमचं निर्जल व्रत ते कायम राहणार आहे असं जर त्या सदाचारी ब्राह्मणाला सांगितलं तर त्या ब्राह्मणाच्या काम्या म्हणजे इच्छेकरता यानं जर त्यांनी सांगितलेला पदार्थ सेवन केला याचं व्रत मोडत नाही. पण त्यानं सुद्धा विचार करून सांगावं बरं का. भलत्या परिस्थितीत तर भलतंच काही सांगितलं तसं चालत नाही, सगळ्या परिस्थितीचा विचार करून योग्य ते सांगितलं. तुम्ही एखादे फळ घ्या असं सांगितलं त्याला लगेच भाकरी खा म्हणायचं नाही बरं का. तुम्ही एखादं फळ खा म्हणायचं, तुम्ही एखादा शेंगादाण्याचं लाडू खा म्हणायचं. डॉक्टरने तुम्हाला एवढं सेवन करायला सांगितलेलं आहे, थोडंसं काहीतरी पोटात गेलं पाहिजे असं म्हटलं पाहिजे बरं का. धर्मशास्त्रामध्ये याच्याकरता बऱ्याच सवडी सांगितलेल्या पाहायला सापडतात, त्याचा विचार केला पाहिजे, प्रसंगानं त्याचा विचार करावा. एखाद्या आरोग्य नसलेल्या माणसाला अन्न सेवन केल्याशिवाय आता भागणारच नाही अशी त्याची जर अवस्था असते तर शास्त्र सांगतं की एक धान्य खाऊन सुद्धा तुमचं व्रत मोडत नाही. एकच धान्य खायचं, दुसरं खायचं नाही. समजा एकादशीचा दिवस आहे, वैष्णवाचं व्रत आहे, एकादशीला तो आजपर्यंत काही खात नाही आणि तो आजारी झाला आणि आजारी झाल्याच्या नंतर त्याला दवाखान्यात डॉक्टरने सांगितलं की बाबा आज तुम्हाला खावं लागणार आहे, एकादशी वगैरे आम्ही काही ऐकणार नाही, तुम्हाला अन्न देणार आहोत असं सांगितलं. त्यानं जर आपल्यासारख्याला विचारलं तर आपण काय सांगावं त्याला, एक धान्य खा. एक धान्य खा म्हणजे गव्हाची पोळी जर खायची झाली तर त्या पोळीच्या बरोबर त्याला वरण चालणार नाही, कारण त्या वरणामध्ये पुन्हा डाळ आली बरं का. त्याला फक्त काय चालतं, एक धान्य म्हणजे पोळी, म्हणजे पोळीच त्याला चालणार आहे. पोळीच्या सोबत त्याला कालवणा करता केळाचं कालवण शिकरण वगैरे घेता येईल, पण ते धान्यात येत नाही ना. केळ म्हणजे पुन्हा फळ झालं, दूध हे फळ त्याच्यामध्ये दूध वेगळ्या पद्धतीचं झालं. त्या पदार्थाच्या बद्दल धान्यत्वाचा विचार नसल्यामुळं एक धान्य सेवन करण्याने सुद्धा व्रताचा भंग होत नाही अशा पद्धतीचा विचार आहे. पण हे कधी सांगायचं असतं, जेव्हा नाईलाजाचा प्रसंग असतो तेव्हा सांगायचं असतं बरं का. बरं त्या वेळेला हे सांगून काही उपयोग नसतो बरं का. खास जाऊन म्हणलं की लगेच लोक पोळ्या खायला पुष्कळ तयारच आहेत. पोळ्या खायच्या, त्याच्यात वरण घालायचं असं करून काही कामाचं नाही. हा जेवण कसं म्हणजे सेवन काय पाहिजे याचा विचार जर केला, ब्राह्मणाची इच्छा त्या ठिकाणी प्रमाण असते असं जरी असलं तरी त्या ब्राह्मणाने काय सांगावं याचा तुलनेनं अभ्यास करून त्यांना सांगितलं पाहिजे बरं का. हवीर ब्राह्मण काम्याचे गुरुर वचनम, त्याच्या पुढे सांगितलं गुरुचं वचन. ब्राह्मणाची इच्छा जशी आपल्या व्रताचा भंग करत नाही, सदाचारी ब्राह्मण असला पाहिजे, त्याप्रमाणे आपल्या सद्गुरूची इच्छा असली की बाबा आपण काहीतरी सेवन केल्याशिवाय आपल्याला आता भागत नाही, अशा वेळेला गुरुच्या आज्ञेला सुद्धा सेवन करायला हरकत नसते बरं का. व्रत मोडत नाही. गुरुचं वचन, गुरुचा प्रसाद याच्याने माणसाचं व्रत मोडत नाही बरं का. त्या ब्रह्मचार्याच्या बाबतीमध्ये नियम सांगितलेले आहेत पहा. मागे एकदा आपण त्याचा थोडासा विचार केला होता. आता तसे बरोबर ज्याची मुंज झाली ना, त्या मुंज झालेल्या पोराला हे व्रत सांगितलं जातं. व्रत सांगितलं जातं म्हणजे नियम, हे तुला नियम पाळायचे आहेत. त्याच्यामध्ये मागे आपण एक विचार केला होता, नेक्षेतोद्यंत पादित्यम नास्तव्यंत कदाचन. तर का उदयाला येत असलेला आणि अस्ताला जात असलेला सूर्य निवांत बसून पाहायचा नाही, त्यावेळेला बरोबर संध्येला लागलं पाहिजे. हा नियम त्याच्याकरता सांगितला बरं का. तसे नियम सांगत असताना त्याला सांगितलं की बाबा ब्रह्मचार्याला मधाचा निषेध आहे, त्यानं मध खायचा नाही. मध असतो ना आपण
आता लक्षात आलं ना तुम्हाला काय मध खातो ना आपण, माशा जो जमा करतात संग्रहित करतात तो मध, त्या मधाचं सेवन करायचं नाही. ब्रह्मचार्याला मध खायला परवानगी नाही, कारण तो उत्तेजक पदार्थ असल्यामुळे त्याचा निषेध सांगितलेला आहे बरं का. आता हा मध सेवन करायचा नाही ही गोष्ट खरी आहे, पण एखादा ब्रह्मचारी त्याला काही आजार झाला, त्याला खोकला लागला, खोकल्याकरता डॉक्टरने वैद्याने त्याला औषध दिलं आणि त्याला सांगितलं ही गोळी घ्या, ही कुटा, ह्याचा चुरा करा आणि तो चमचाभर मधामध्ये मिसळा आणि मधाच्या सोबत ह्या गोळीचं सेवन तुम्हाला करावं लागणार आहे. असं जर त्याला वैद्यानं सांगितलं असं तर त्यानं म्हणावं का मी ब्रह्मचारी आहे, मला मध खायचा नाही, असं त्याला वैद्याला सांगत बसायचं नाही. त्यानं काय करावं त्याच्याबद्दल नियम असं सांगितलाय. त्या ब्रह्मचार्यानं आरोग्यासाठी त्याला वैद्याने मध सेवन करायला सांगितलेलं असताना तो मध एका पात्रामध्ये घ्यायचा, वाटीत वगैरे थोडासा मध घ्यायचा, गुरुच्या समोर जायचं, आपल्या सद्गुरुदेवाला सांगायचं गुरु महाराज मी ब्रह्मचारी आहे, आपल्या घरी राहतो आहे, विद्याभ्यास करतो आहे, माझे नियम मला पाळायचे आहेत, माझ्या नियमाची माझ्या अंतःकरणामध्ये परिपूर्ण आस्था आहे, मला सांगितलेल्या नियमामध्ये मध खायचा नाही. हे जरी खरं असलं तरी आता वैद्याकडे गेलो तर वैद्याने मला लागलेल्या खोकल्याकरता जे औषध दिले ते या मधातून सेवन करायला सांगितलेलं आहे. कृपा करून आपण हा मध घ्या, मी हा मध औषधासाठी आणलेला आहे, आपण हा घ्या, आपण घेतल्याच्या नंतर हा माझ्यासाठी प्रसाद होईल. प्रसादाचं सेवन करण्यामध्ये मधाच्या सेवनाचा दोष मला लागणार नाही. प्रसाद गुरुचा प्रसाद घेतला ते मग त्याच्यामध्ये आपल्याला त्या पदार्थाच्या सेवनाचा जो दोष आहे तो लागणार नाही. असं म्हटल्यानंतर गुरुजींनी तो मध उच्छिष्ट करायचा. उच्छिष्ट करायचा म्हणजे चाटून चाटून बोटं त्याच्यामध्ये बुडवायची गुरुने. असला उच्छिष्टाचा घाणेरडा प्रकार गुरुनी करायचा नसतो बरं का. गुरुनी काय करायचं, त्या मधाला नुसता स्पर्श केला की गुरुचा तो प्रसाद झाला. शास्त्र असं सांगतं बरं का. त्या पात्राला जरी नुसता स्पर्श झाला गुरुचा तरी तो गुरुचा प्रसाद झाला आणि तो मध मग औषधाकरता सेवन करत असताना याच्या व्रताचा भंग होत नाही असा विचार आहे बरं का. काय काय सांगत होतो मी, 8 कारणाने मनुष्याच्या व्रताचा नाश होत नाही असं वचन त्याचा विचार चालला होता. अष्टैतानि अव्रत घ्नानी आपहा मूलम फलम पयः हविः ब्राह्मण काम्याचे गुरुर्वचनम. इथपर्यंत आपण आलो. 7 गोष्टीचा विचार केला आणि शेवटचं 8वं सांगितलं औषधाने सुद्धा मनुष्याचा व्रतभंग होत नाही. ऐका, औषधात असलेला पदार्थ कोणता याचा विचार करायचं रोग्याला कारण नाही. हा पदार्थ सेवन करूनच तुम्हाला आरोग्य राहणार आहे असं वैद्यानं जर निश्चित केलेलं असेल तर त्या पदार्थाचं सेवन करणं रोग्याच्या करता अत्यंत आवश्यक असतं. एखाद्याला काय असतं बघा, ते लसणाची वट्टी वगैरे आयुर्वेदामध्ये औषधाचे प्रकार आपल्याला पाहायला सापडतात. त्याच्यामध्ये लसूण असतो बरं का. तो लसूण शुद्ध केलेला असतो बरं का. पण ते लसूण शुद्ध कसं करायचं सांगू का. लसूण शुद्ध करायची आयुर्वेदामध्ये एक प्रक्रिया सांगितली. लसणाला ताकात भिजवायचा, मातीचं मडकं घ्यायचं, त्याच्यात ताक भरायचं, त्या भरलेल्या ताकामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या, त्या भिजत ठेवायच्या. 4-8 दिवस भिजल्याच्या नंतर त्या काढायच्या. काढलेल्या पाकळ्या थोड्याशा फुगलेल्या असतात, त्याचं ताक बदलायचं. असं 5-7 वेळेला करावं लागतं. ते किती वेळेला काय नाही आताच मला लक्षात नाही, पाहून सांगावं लागेल. पण ते शुद्ध करून खायचं म्हणजे लगेच चातुर्मासात खायला घेऊन यायचं नाही. औषधाकरता वगैरे वापरताना त्याचं असं शोधन सांगितलेलं पाहायला सापडतं. ते सांगायला लागलो मी बरं का. ते काय, ते 5-7 वेळेला त्या ताकामध्ये भिजवून ते शुद्ध करणं झालं की मग त्याला एका वस्त्रावर घ्यायचं, त्याला स्वच्छ पुसायचा. पुसल्याच्या नंतर तो फुगलेला जो लसूण असतो तसं उलगडल्याच्या नंतर त्याच्या आत एक काडी असते, ती जास्त दोषाची मानलेली आहे, ती काडी काढून टाकायची. मग तो लसूण वाळवून ठेवायचा. तो वाळवलेला लसूण औषधासाठी वापरायला हरकत नसते, चटणी करता नाही बरं का. शोधित तसं मी म्हटलं की एकादशीला सुद्धा त्याची चटणी दाबून खाणं असं चालायचं नाही बरं का. हे कशा करता सांगायला लागलो मी, हे औषधाने व्रताचा भंग होत नाही एवढ्या पुरतं मर्यादित लक्षात ठेवायचं बरं का. हे अशा पद्धतीनं म्हणजे भोगाचा त्याग असतो, पण ते भोगाचे पदार्थ औषध म्हणून आपल्या समोर येत असतील किंवा या 8 निमित्तापैकी कोणत्या तरी निमित्ताच्या रूपानं आपल्या समोर जर येत असतील तर त्याच्याने आपला व्रतभंग होत नाही हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे बरं का. अनेक पद्धतीनं ते कात्यायनी व्रताचं महत्व किती आहे आपण जाणताना. गोपिकांनी कात्यायनी व्रत केलं. ते कात्यायनी व्रत कसं मार्गशीर्ष महिन्यात ते करायचं असतं बघा बरं का. हेमंत ऋतूच्या हेमंत प्रथमे मासी बरं का. भागवतात त्याचा शब्दप्रयोग सुरुवातीला असा आला, हेमंत ऋतूचा पहिला महिना. हेमंत ऋतू कधी असतो, मार्गशीर्ष आणि पौष
या 2 महिन्यामध्ये हेमंत ऋतू असतो. त्याच्यातल्या पहिल्या महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात, म्हणजे मासाना मार्गशीर्ष, देवाचा अवतार असलेला, देवाचा विग्रह असलेला, विभूती असलेला महिना, त्याच्यामध्ये कात्यायनी व्रत करायचं असतं. म्हणजे कात्यायनी व्रतामध्ये गोपिका काय करीत होत्या? यमुनेवर जायचं, भल्या पहाटे जायचं, यमुनेचं स्नान करायचं. अगदी थंडीचे दिवस, अगदी बर्फासारखी थंडी असते त्या हेमंत ऋतूमध्ये, आणि अशा काळामध्ये तिथं जाऊन स्नान करायचं. स्नानानंतर वाळूची कात्यायनी देवीची मूर्ती करायची, बरं का. सिकतेची मूर्ती करून देवीची नामदेवांनी वर्णन केलं त्या व्रताच्या प्रसंगामध्ये, बरं का. सिकता म्हणजे वाळू, त्या वाळूची मूर्ती करायची देवीची. कारण प्रतिमा 8 प्रकारची असते ना, अष्टविधा प्रतिमा सांगितली, त्याच्यात वाळूची एक प्रतिमा सांगितलेली आहे. काय काय प्रतिमा असतात? शैली, दारुमयी, लौही, लेप्या, लेख्याचे सैकती, मनोमयी, मणिमयी प्रतिमा, अष्टविधा स्मृता, अशा 8 प्रकारची प्रतिमा सांगितलेली पाहायला सापडते. शैली म्हणजे शिलेची म्हणजे दगडाची केलेली मूर्ती, हा एक प्रतिमेचा प्रकार झाला. दारुमयी, दारू शब्दाचा अर्थ ते माणसं पितात ती नाही, बरं का. दारू शब्दाचा अर्थ लाकूड असा आहे. त्या लाकडाची मूर्ती देवाची करता येते. जगन्नाथाची मूर्ती जर आपण पाहिली तर ती काष्ठमय आहे. दारुमयी. लौही, इथं लोह शब्द सगळ्या धातूचा वाचक आहे, बरं का. चांदीची, सोन्याची, लोखंडाची, तांब्याची, पितळीची, कोणत्या धातूची मूर्ती केली तर तिला शास्त्रात लौही मूर्ती असंच म्हटलं जातं. शैली, दारुमयी, लौही. लेप्या, लेपदेव केलेली मूर्ती, वस्त्र वगैरे अशी एका ठिकाणी करून त्याच्यावर काहीतरी असा लेप वगैरे देऊन मूर्ती तयार करतात. लेप्या. लेख्या, लेखन करून केलेली मूर्ती म्हणजे देवाचं काढलेलं चित्र, लेख्या. आणि सैकती, आता जी मी कात्यायनीची मूर्ती सांगायला लागलो ना, ती सैकती, सिकता म्हणजे वाळू, त्या वाळूच्या पासून निर्माण केलेली. मनोमयी, मनातली मानसपूजा करत असताना मनोमय केलेली प्रतिमा. मणिमयी, रत्नमय असलेली देवाची प्रतिमा. किंवा काही वेळेला कसं असतं, एखादं रत्नच देवाचं प्रतीक म्हणून धारण केलेलं आपल्याला पाहायला सापडतं की नाही. हे नवग्रहाची रत्न म्हणजे काय? नवग्रहाच्या प्रतिमाच आहेत त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या, बरं का. मनोमयी, मणिमयी प्रतिमा, अष्टविधा स्मृता, अशी 8 प्रकारची प्रतिमा देवाची सांगितलेली आपल्याला पाहायला सापडते. याच्यापैकी त्या कात्यायनी व्रत करणाऱ्या गोपिकांनी काय करावं? यमुनेचं स्नान, त्याच्यानंतर कात्यायनी देवीची मूर्ती निर्माण करायची, वाळूची मूर्ती करायची, त्याची पूजा करायची, आणि पूजा करून तिथे जप करायचा. कोणता जप करायचा? कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सुतन देवी पतिमे कुरुते नमः. हे कात्यायनी, हे महामाये, हे महायोगिनी, हे अधीश्वरी, आम्हाला नंद बाबाचा मुलगा जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा तो पती म्हणून प्राप्त करून दे. या मंत्राचा जप करायचा. कात्यायनी व्रत करणाऱ्या त्या सगळ्या गोपिका या मंत्राचा जप करीत असत. म्हणून हा मंत्र जो आहे ना, याच्याने इच्छित वर प्राप्त होतो. असं असल्यामुळं आपल्याला चांगला नवरा प्राप्त व्हावा, म्हणजे श्रीकृष्णासारखा नवरा प्राप्त व्हावा. म्हणजे श्रीकृष्णासारखा लीला विग्रही नाही, बरं का. फक्त श्रीकृष्णासारखा म्हणजे सद्गुणी नवरा प्राप्त व्हावा, या दृष्टीनं आपल्याला जर जप करायचा असला तर या मंत्राचा जप केला तर मुलीला चांगला नवरा मिळतो असं आहे, बरं का. करायचा की नाही मुलीने ठरवावं, आपल्याला काही त्याच्याशी आत्ता घेणं देणं ना. हे कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोप सुतन देवी पतिमे कुरुते नमः, या मंत्राचा जप त्या गोपिका करीत असत, बरं का. आणि त्यांचं अशा पद्धतीचं व्रत चाललेलं. आता त्या गोपिकांचे मनोरथ पूर्ण करायचे, त्यांचं व्रत चालू आहे, निष्ठेनं व्रत करतात. पण त्या निष्ठेनं व्रत करण्यामध्ये त्यांच्याकडून एक चूक होत होती. त्या विवस्त्र अवस्थेत स्नान करीत होत्या, आणि विवस्त्र अवस्थेत केलेलं स्नान शास्त्राला मान्य नाही. अंगावर वस्त्र नसताना स्नान करायचं, अगदी घरात एकटे असताना सुद्धा, बाथरूममध्ये दारबंद करून स्नान करताना सुद्धा विवस्त्र अवस्थेतलं स्नान शास्त्र मान्य करत नाही. 100 तांबे अंगावर घेऊ नये, नाही 100 घागरे नाही, आपली सगळी टाकी जरी आपण अंगावर पालथी केलेली असली तरी विवस्त्र अवस्थेत तेवढं पाणी अंगावर घेतलं तरी शास्त्र म्हणतं तुमचं स्नान झालं नाही. याचा अर्थ काय झाला? हा विवस्त्र अवस्थेत स्नानाला परवानगी नाही. आणि तसं असल्यामुळं त्या कात्यायनी व्रत करणाऱ्या गोपिकांचं ते विवस्त्र स्नान चाललेलं असल्यामुळं त्यांच्या मनोरथ पूर्ण करण्याची भावना भगवंताच्या अंतःकरणाला निर्माण झाल्यानंतर देवाने तिथे जाऊन जो प्रकार पुढे केला त्याच्याशी आता आपल्याला फार घेणं देणं नाही. पण व्रत करणाऱ्या गोपिकांचे मनोरथ पूर्ण करणं हे देवाला अत्यंत आवश्यक वाटलं. म्हणून त्यांच्या व्रतामध्ये ती चूक राहू नये
याच्याकरता त्यांची वस्त्र देवाने चोरली. देव झाडावर जाऊन बसले, तिथून वेणुनाद करायला लागले. गोपिकांनी वस्त्र मागितल्याच्या नंतर भगवंताने सूर्यनारायणाला नमस्कार करायला सांगितला. माणसं तिथं वेगळाच भरताच अर्थ घेऊन बसतात बघा. अंगावर वस्त्र नसताना हात जोडून सूर्यनारायणाला नमस्कार करा असं देवाने का सांगावं? याच्यामध्ये देवाचा विचित्रपणा दिसत नाही का, असं लोकांचं म्हणणं असतं. पण सूर्यनारायणाला नमस्कार कशा करता करायचा असतो तर कर्माचा साक्षीत्व आहे. कर्मसाक्षी असलेल्या सूर्यनारायणानं आमच्या या व्रतामध्ये घडलेल्या या प्रमादाबद्दल आम्हाला क्षमा करावी याच्याकरता तो नमस्कार करायला लावलेला होता. याच्याकडे कोणाचं लक्षच जात नाही. बाह्य दृष्टीनंच सगळा विचार करणारे माणसं असल्यामुळं माणसं त्याच्यामध्ये काय आहे, तत्व काय आहे, खरं काय आहे हे शोधायचा प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे दोष घेत बसतात. हा भाग वेगळा. पण आपल्याला चिंतन काय करायचं आहे? गोपिकांचं व्रत, कात्यायनी व्रत, त्याच्याने त्यांना नंदगोप पती म्हणून प्राप्त व्हावा, नंदगोपाचा मुलगा भगवान श्रीकृष्ण परमात्मा पती म्हणून प्राप्त व्हावा, ही व्यवस्था पुढच्या जन्माकरता झाली वगैरे वगैरे चिंतन आपल्याला करता येतात. तो भाग वेगळा. पण व्रत जे असतं त्या व्रतामध्ये व्रतभंग होणाऱ्या गोष्टी चालत नाही ते मला सांगायचं होतं बरं का. 8 कारणांनी व्रताचा भंग होत नाही. हे जसं आहे तसं विवस्त्र स्नान करणं वगैरे अशी काही निमित्त आपल्याला पाहायला सापडतात की त्याच्याने व्रताचा भंग होतो बरं का. ते दितीला कश्यप ऋषीने सांगितलेले एक व्रत आहे पहा. पूसवन व्रत. व्रतम पूसवन ब्रह्मन् भवता यदुदीरितम तस्य वेदितुमिच्छामि. ते सगळं पूसवन व्रत आहे. एक स्वतंत्र अध्यायामध्ये भागवताच्या 6 स्कंदामध्ये शेवटच्या अध्यायामध्ये ते पूसवन व्रत सांगितलेलं आहे. पूसवन व्रताचा एक अध्याय, सगळं विधी सांगितला तिथं. भगवंताची पूजा असते, लक्ष्मीनारायणाची पूजा असते, त्या व्रतामध्ये बरेचसे नियम सांगितलेले वगैरे वगैरे बरं का. पण ते पूसवन व्रत जे आहे की नाही, त्या पूसवन व्रताच्या 1 वर्ष करायला सांगितलं होतं. कशा करता? दितीनं ते व्रत कशा करता मागितलं? दितीच्या अंतःकरणात अशी इच्छा झाली की आपल्याला इंद्राला मारायचं. पुत्रम इंद्रहणम मुरणे, मला इंद्राला मारणारा मुलगा असावा असं तिला वाटायला लागलं. कारण काय, त्या दितीच्या अंतःकरणात अशी इच्छा का झाली तर हिरण्याक्ष हिरण्यकश्यप दितीची मुलं, या दितीच्या 2 मुलांना भगवान महाविष्णूंनी इंद्राच्या पक्षपातानं मारलं होतं. मग इंद्राच्या पक्षपाताने माझ्या मुलांचा नाश जर झालेला असेल तर या इंद्रालाच मी मारते. माझ्या 34सा मुलगा माझ्या मुलाच्या नाशाला उठतो काय, याचा नाश करायचा. मग याचा नाश कसा करा? आपल्या पतीजवळ काही व्रत मागून घ्या, त्याच्या विवाहाने आपण संतती चांगली निर्माण, समर्थ संतती निर्माण करून घ्या असा विचार करून त्या दितीनं काय केलं? पतिदेवाची उत्तम सेवा केली. पतीच्या उत्तम सेवेनं कश्यप ऋषी प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्याने विचारलं, दिती तुझ्या व्रतात तुझ्या सेवेनं प्रसन्न आहे, काय मागायचं असेल ते माग. काय मागायचं असेल ते माग म्हटल्याबरोबर त्याला काय सांगावं? मला एकच मागायचं. काय? तुम्ही देतो म्हणा. अगं देतो म्हणून शब्द दिलाय ना तुला, काय देणार? काय काय मागायचं तुला? तिने सांगितलं म्हणे मला इंद्राला मारणारा मुलगा झाला पाहिजे याची व्यवस्था करा. पुत्र इंद्रहणम मुरणे, तिच्या मुखात ते शब्दच भागवतावर, इंद्राला मारणारा असा मुलगा माझ्या पोटी झाला पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था करा. मग कश्यपांना वाटलं आपण विनाकारण याच्यावर विश्वास ठेवला. शेवटी ही दिती आहे, हे दैत्यांना प्रसूत करणारी आहे, हिच्यावर विश्वास ठेवणं योग्य नव्हतं. पण आपण ठेवला. आता काहीतरी हिला सांगितलं पाहिजे. पण तिला सांगितलं म्हणे हे व्रत असं आहे. काय? या व्रतामध्ये बरेच कठोर नियम आहेत. या व्रताचं नाव पूसवन व्रत आहे. भगवान महाविष्णूची याच्यामध्ये पूजा आहे. रोज रोज भगवंताच्या नामानं हवन आहे. सगळं करायचं. पण हे व्रत पाळत असताना काही नियम आहेत. त्या नियमाचं पालन जर व्यवस्थित झालं वर्षभर तर व्रत व्यवस्थित होतं, नाहीतर या व्रताचा भंग होतो. म्हणे व्रताचा भंग जर झाला तर इंद्राला मारणारा मुलगा तुला होणार नाही. मग काय करायचं? त्या व्रतामध्ये त्याने सांगितलेले जे नियम होते ना, त्याच्यात त्याला सांगितलं होतं की बाबा तर उष्ट कोणाचं खाता येणार नाही, बरं दुसऱ्याचं वस्त्र नेसता येणार नाही, आपलं स्वतःचंच वस्त्र. तसेच शास्त्राने सांगितलं दुसऱ्याचं वस्त्र हे आपल्याकरता पवित्र नसतं, आपल्याकरता पवित्र नसतं. आपलं वस्त्रच आपल्याकरता पवित्र आहे. आसन आणि वस्त्र या 2 गोष्टी ज्याच्या त्याच्याकरता पवित्र असतात. माझं आसन आहे, लोकरीचं आहे, माझं आसन हे माझ्याकरताच पवित्र आहे. माझ्या ऐवजी दुसऱ्या कोणी माझं आसन वापरायचा पवित्र प्रयत्न केला तर त्याच्याकरता ते पवित्र असत नाही. माझं आसन मलाच पवित्र.
माझं वस्त्र मलाच पवित्र, माझं वस्त्र पवित्र मला आहे म्हणून दुसरा, हे पवित्र वस्त्र या भावनेनं दुसऱ्या कोणी ते वस्त्र वापरण्याचा प्रयत्न केला, शास्त्र म्हणतं चालत नाही. ते भले महाराज असं कोणी असतो, पण तुझं वस्त्र दुसऱ्याला चालत नाही, ज्याचं त्याला वस्त्र पवित्र. त्याच्यामुळे काय, दुसऱ्याचं वस्त्र नेसायचं नाही. आमचे गुरुजी फार छान गमतीनं सांगायचे बरं का, एखाद्या बाईने नवीन चांगली साडी आणली की गल्लीभर फिरून येते म्हणे साडी. एक दिवस हिच्या अंगावर, एक दिवस तिच्या अंगावर, असं होतं म्हणे बरं का. पण असं चालत नाही. किती छान झोपायला लागला तो. थोडं बरेच लोक असे 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 म्हणजे पहिली या म्हणजे प्रवचन श्रवणाचा तो व्रतविधीच आहे. आपण गाथा ज्ञानेश्वरी ऐकत असताना हे असं असं ऐकलं पाहिजे. हा एक नियम सांगितलाय का कुठे कुठे तुम्हाला? असं करू नका. ते व्रतामध्ये काय सांगितलं होतं, उच्छिष्ट चालायचं नाही, वस्त्र उष्ट चालायचं नाही, उष्ट्या हातानं झोपायचं नाही बरं का, केस मोकळे सोडायचे नाही. सुवासिनीच्या करता नियम सांगितला शास्त्राने बरं का, तिचे केस मोकळे असून चालत नाही, सदा सर्व काळ बांधलेलेच पाहिजे. सुवासिनीचे केस मोकळे चालत नाही तर, पण आता ते कापून लहान केलेले असल्याच्या नंतर मोकळे सोडून फिरायची पद्धत निघाली. योग्य की अयोग्य मला माहीत नाही, फक्त शास्त्र जे सांगतं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न माझा आहे बरं का. नाहीतर मग भांडणच होतं बघा, लगेच मोर्चेच येतात आपल्याकडे. असं होऊ नये याच्याकरता सावधतेनं बोललेलं बरं. असे बरेच नियम त्यांनी सांगितले तिला. उच्छिष्ट तुला म्हणजे एकदा जेवण करावं लागेल, दुसऱ्यांदा जेवता येत नाही. माझ्या पाहण्यामध्ये एक बाई, अशा म्हाताऱ्या वृद्ध बाई होत्या, आमच्या देगलूरला होत्या. त्यांना नियम होता एकदाच जेवणच्या, एकदाच जेवणच्या. पण एकदाच्या जेवणाने पोट भरायचं नाही म्हणून त्या काय करायच्या, आमच्या मठामध्ये कधी कधी जेवायला येत असत त्या बरं का, उत्सवात वगैरे जेवायला यायच्या. ते बाजूला कुठेतरी जेवायला बसायच्या, सोहळ्यात त्यांना वाढावं लागायचं. ते जेवायला बसल्या, जेवण झालं, पंगत उठून जायचे, त्याच्या भिंतीला टेकून बसलेल्या असायच्या, तिथंच अशा थोड्याशा झोपायच्या. म्हणजे आपण झोपतो तसे थोड्या झोपायच्या. झोपेतून उठल्याच्या नंतर मग कोणा म्हणायच्या, अजून थोडं वाढ म्हणायचं. म्हणजे ते एकच जेवण झालं. झोपून उठून गेल्याच्या नंतर पानावरून उठलं तर दुसरं जेवण न, पानावरच बसून डुलकी घेतल्याच्या नंतर ते पहिले एकच जेवण झालं की दोन जेवण झाले. तसं सांगा की मला कसं आहे. हां म्हणजे काय सांग, म्हणजे असं होईल, सकाळी रात्रीच्या वेळेला तिथं बसायचं, डुलकी घ्यायची, संध्याकाळी ज्ञानेश्वरी ऐकायची, एकच प्रवचन ऐकलं म्हणायचं. असं होतं का? असं होत नाही, असं होत नाही. पण ते त्यावेळेला साधत होतं. बरं, ते जाऊ द्या. असं असं चालत नाही असं त्यांनी सांगितलं. कश्यपाने हे सगळे नियम सांगितले आणि विद्येनं काय केलं, वर्षभर हे नियम सांभाळले बरं का. पण व्रते दर्शितां क्षामां, भागवतामध्ये शब्द असे येतात, ती व्रतानं पुरुष झाली. वर्षभर हे व्रताचे सगळेच्या सगळे कठोर नियम, गृहस्थाश्रम सांभाळायचा, पतीची सगळी सेवा करायची, त्यांना हवं नको ते योग्य वेळेवर पोहोचवायचं, बाकी सगळी अग्नीची सेवा, देवाची सेवा करायची, व्रतात सांगितलेली सगळी सेवा करायची, व्रतात सांगितलेलं पूजन हवन सगळं करायचं. आणि सगळं करता करता आहारादिकाचे नियम सांभाळायचे, बाकीचे सगळे कठोर नियम सांभाळायचे. जड चाललं तिला. वर्ष संपत आलं. संपता संपता गंमत काय झाली, तिच्या ठिकाणी तिला एका दिवशी असं थोडंसं जेवायला बसले. जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर जेवता जेवताच त्याला झोप यायला लागली होते. त्याच्यामुळं हात व्यवस्थित धुतला गेला नाही, झोप लागली. याच्यात काय झालं, उष्ट्या हाताने झोपणं झालं. उष्ट्या हाताने झोपणं झालं, एवढ्याचाच परिणाम काय झाला, तिच्या ठिकाणी मुलगा निर्माण जो व्हायचा तो तिला जो गर्भ राहिला, तिला कसा मुलगा पाहिजे होता, इंद्राला मारणारा. आणि इंद्राने सुद्धा विचार केला की बाबा हिनं आता हे व्रत केलं, हिचं हे व्रत सफल झालं तर हिच्या पोटी जन्माला येणारी संतती मला मारणार आहे. मग काय करा, गुप्त रूपाने तिच्या भोवताली इंद्र राहायला लागला. हिच्या व्रतात काही चूक होते का पाहायला लागला आणि हिच्या व्रतात जर चूक झाली तर हिच्या उदरात प्रवेश करावा आणि हिच्या उदरात असलेल्या गर्भाचा नाश करावा असं इंद्राच्या मनात होतं. म्हणून इंद्र तिच्या भोवताली गुप्त रूपाने राहत होता. एका दिवशी तिला अशी झोप लागली, उष्ट्या तोंडाने उष्ट्या हाताने ते झोपले, चुळही नीट भरली नाही आणि हातही नीट धुतला नाही आणि त्याच्यानं व्रताचा भंग झाला. इंद्राला छिद्र मिळालं, इंद्राला तिच्या उदरात प्रवेश केला, तिच्या उदरात असलेल्या गर्भाचे 7 तुकडे केले. 7 तुकडे केले तर ते 7ही जिवंत दिसायला लागले.
म्हणून त्या प्रत्येकाचे 7 तुकडे केले. 49 जिवंत दिसायला लागले. आणि त्याच्यानंतर मग इंद्राने विचार केला, हे सगळेच जिवंत राहतात, हे मरत नाहीत, तर मग आता दुसरा विचार केला पाहिजे, यांच्यासोबत 50वा म्हणून आपण जन्माला यावं. आणि दितीच्या उदरातून आपला जन्म झाला म्हणजे दितीच्या आपण तिच्या पोटचे झालो किंवा तिला आपल्याविषयी विरोध राहणार नाही असा विचार करून इंद्र त्या 49च्या बरोबर राहिला, त्यांच्याबरोबरच प्रसूत झाला. आणि मग इंद्राला पाहिल्यानंतर दितीने विचारलं, तू माझ्या उदरी कसा आलास? आणि माझ्या उदरामध्ये एकाच मुलाची मी मागणी केलेली असताना मला 49 मुलं कशी झाली? मग इंद्रानं घडलेला सगळा प्रकार सांगितला आई, आता तरी माझ्याविषयीचा द्वेष विसरा आणि मी या सगळ्या तुमच्या मुलांना स्वर्गात नेऊन मरुदगण नावाचे उत्तम देवाचं पद देतो, ते माझ्या सेवेत राहतील, यांना मोठं पद प्राप्त होईल, काळजी करू नका असं म्हणून मरुदगणांचं स्थान देण्याकरता इंद्राने त्यांना दिलं वगैरे वगैरे कथा. पण एक मुलगा व्हावा, तो इंद्राला मारणारा व्हावा, ही दितीची कामना त्या व्रतानं पूर्ण होणार होती, ती पूर्ण झाली नाही. त्याचं कारण काय? व्रताचा मध्यंतरात भंग झाला. नियमाचा भंग चालत नाही, व्रतामध्ये नियमाचा भंग चालत नाही. अनेक व्रत अशी आपल्याला पाहायला सापडतात की त्या व्रताच्या योगाला प्राप्त होणारं फल काही लोकांना मिळालं, काही लोकांना मिळालं नाही. रुक्मांगद राजाचं आपल्याला चरित्र माहिती आहे. रुक्मांगदाकारणी एकादशीचा छंद यांनी परमानंद प्रगटला, माहिती आपल्याला कथा सगळ्या. रुक्मांगद राजा होता, अयोध्येचा राजा, रामचंद्र प्रभूचा पूर्वज असलेला हा राजा. या रुक्मांगदाची बायको विंध्यावली आणि रुक्मांगदाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा त्याचं नाव धर्मांगद. संसार चांगला चालला होता. रुक्मांगद राजा परम भगवत भक्त होता, भगवान महाविष्णूचा भक्त होता. आणि महाविष्णूचा भक्त म्हणल्याच्या नंतर त्याच्याकडे एकादशीचं व्रत अनिवार्यपणानं प्राप्त झालं होतं, म्हणून तो एकादशीचं व्रत करायचा. आणि राजाने काय केलं होतं, मी तरी एकादशी करतो, पण माझ्या राज्यातही कोणी एकादशी वाचून राहायचं नाही, म्हणून एकादशी आली की राजाकडे दौंडी पिटली जायची 4-8 दिवस अगोदर. अमुक दिवशी एकादशी आहे, कोणी अन्न सेवन करायचं नाही, कोणी झोपायचं नाही, कोणी नामस्मरणा वाचून राहायचं नाही, असं राजा सगळ्यांना सुचवायचं बरं का. तरी लोक झोपायचे नाही, त्यावेळेला झोपत नव्हते बरं का. त्या राजा सुचवायचा की बाबा असं आहे, एकादशी अमुक दिवशी आहे, भगवंताची पूजा अर्चा भजन वगैरे सगळं करायचं, हे सगळं सांगितलं जायचं. कोणाकरता एकादशीचं बंधन होतं? सगळ्या प्रजाजनाकरता. ते फक्त वयाची मर्यादा अशी होते की 8 वर्षाच्या आतल्या मुलांनी एकादशी नाही केली तर चालेल, करूच नाही असं नाही. 8 वर्षे वय होण्याच्या आधी त्या मुलांनी एकादशीचं व्रत नाही केलं तर चालेल. आणि 80 वर्ष होऊन गेल्याच्या नंतर त्याला एकादशीचं व्रत व्यवस्थित रीतीनं करणं होत नसेल तर चालेल, त्याला सूट मिळेल असं सांगितलं जायचं. पण 8 ते 80 मधल्या सगळ्या जणांनी मात्र व्रत केलंच पाहिजे असा रुक्मांगदाचा आग्रह असायचा. आणि त्याच्यामुळं काय झालं, सगळेच लोक एकादशी करायला लागले, सगळ्यालाच उपवास. संसार दुःखाची निवृत्ती करणारं एकादशीचं व्रत हे परमौषध आहे असं वर्णन पुराणामध्ये आहे. मग हेच व्रत सगळेच्या सगळे जगातले, आता रुक्मांगदाचं राज्य सगळ्या पृथ्वीवर आहे आणि पृथ्वीचा राजा असलेला रुक्मांगद सगळ्या प्रजाजनाला एकादशीचं व्रत करायला लागला. म्हणून मग काय झालं, यमलोकीची कुंडली, त्याच्यानं यमलोकातले राज्य फुटले. यमाच्याकडे कोणीच गिराईक नाही ना. यम म्हणे कमणाते म्हणा यमावे अशा पद्धतीची अवस्था झाली. तिथला अर्थ तसा नाही बरं का. त्याला यमाने विचार केला, कोणाला मी शासन करू, कोणी इथं येतच नाही, काय करावं. विचार यमाचा झाला. यमाने विचार केला, मला तर निर्माण केलंय प्राण्यांच्या निग्रहाकरता, दोष झालेल्या जीवांच्या निग्रहाकरता, त्यांना शासन करण्याकरता माझी संयमनीपुरी निर्माण झाली, इथे नरक निर्माण झाले आणि इथं मी आधिपत्य करतो. कोणीच येत नाही मृत्यू लोकांतून माझ्याकडे, काय करा. रुक्मांगदाला सगळ्याला एकादशीचं व्रत लावून दिले, काय करा. ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाकडे जाऊन ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा असं म्हणजे काय, मला निर्माण केले, होय मला काही काम असावं केलं, असलं पाहिजे, करावं की नाही, मी काम केलं पाहिजे. मग काम करायचं म्हणजे काम मिळालं पाहिजे की नाही, मिळालं पाहिजे. मग मिळत नाही ना, कशामुळं. सध्या रुक्मांगदाचं राज्य चालू आहे, तर सगळ्या प्रजाजनाला एकादशीचं व्रत करायला होतं, त्यामुळं मला काम राहिलं नाही, काय करायचं सांगा. असं होय, सगळेच एकादशी करतात काय, ठीक आहे आपण बघू म्हणून त्याची व्यवस्था करू. म्हणजे देव सगळे अशा व्यवस्था करतात बरं का. म्हणजे मूळ देव करत नाही, ते मधले देव अशा व्यवस्था करतात. नावाचे जे देव असतात ना,
हे झालेले हे पदावर असलेले देव ते अशा व्यवस्था करतात काहीतरी उपद्वे आपले. मग काय करायचं, रुक्मांगराच्या एकादशीच्या व्रताचा भंग करायचा असं ठरलं. ठरल्याच्या नंतर ब्रह्मदेवाने काय करावं, एक मोहिनी नावाची अप्सरा मृत्यूलोकात पाठवली. हा रुक्मांगर शिकारीला गेलेला. आता लोक विचारतात, हा जर वैष्णव आहे त्याला शिकारीला जातो का? शिकारी व्यसन आहे ना, वैष्णवाला व्यसन असावं का? जीव हत्येचं व्यसन वैष्णवाला असावं का? त्याचं उत्तर दुसऱ्या पद्धतीने देताना पुराणानं असं सांगितलं, रुक्मांगद हा राजा आणि राजाच्याकडे प्रजारक्षण ही जबाबदारी आहे. आणि प्रजारक्षणाकरता वन्य श्वापदापैकी एखादं श्वापद गावात येऊन त्रास देत जर असेल तर त्याला मारण्याची जबाबदारी राजाची आहे. एखादा रानडुक्कर त्रास देत असेल, पिकाचा नाश करत असेल, राजाने त्याला मारलं पाहिजे. एखादा वाघ गावात येतो आणि माणसांची हत्या करतो, जंगलाच्या बाजूच्या गावात येऊन त्याची माणसं मारायला लागला तर त्या वाघाला मारण्याची जबाबदारी राजाची आहे. राजाने त्यांना मारलं तर प्रजारक्षणाचं पुण्य आहे, वाघाला मारण्याचा राजाला दोष लागत नाही. म्हणून राजा शिकारीला गेला. शिकारीला गेला, एका रानडुकराच्या पाठीमागे लागला. ते रानडुकर निसटलं वगैरे, काय झालं ते झालं. आणि तिथून राजा जेव्हा परत निघाला तेव्हा राजाला रस्त्यामध्ये एक सुंदर स्त्री दिसायला लागली. ती मोहिनी, स्वर्गातून आलेली ती अप्सरा. ती आलेली ब्रह्मदेवानं पाठवलेली, सत्य लोकातून आलेली. ती आल्याच्या नंतर तिचं रूप पाहिलं, राजाला मोह निर्माण झाला. हा एवढा मोठा वैष्णव, याच्या घरी पतिव्रता भार्या, याला धर्मांगद नावाचा एवढा मोठा मुलगा तारुण्यात आलेला, आता त्याचं लग्न करायची वेळ. पण याला मोह निर्माण झाला ना. दैवाची गती काय असेल काही सांगता येत नाही. म्हणून सावधानता प्रत्येक वेळेला सांगितलेली आहे. इंद्रियाचं कधी ऐकू नये, इंद्रिय कधी घात करतील सांगता येत नाही. हा नियम जो संत महात्मे सांगतात तो याच्याकरता. पाहिलं त्यानं, ती सुंदर स्त्री पाहिल्यानंतर मोह निर्माण झाला. बरं, मोह निर्माण झाला तर ती याच्याकडे बघून हसायला लागले. मग जास्तच मोह निर्माण झाला. जवळ गेला, जवळजवळ तिला बोलायला लागला. आपण कोण? तिने सांगितलं, माझं नाव मोहिनी. कुठून आला? सत्य लोकातून आले. काय करता? काय नाही म्हणे, आत्ता तर आले, आता काय करायचं ते ठरवायचं. लग्न झालंय का? झालं नाही. करणार आहात का? करणार. माझ्याशी करता का? आता ह्याला बायको होती, याला एवढा मोठा मुलगा की याचं लग्न व्हायचं आता, आणि हा म्हणतो माझ्याशी लग्न कराल का? करीत म्हणा. मग करा म्हणे, लगेच आपण लग्न करूनच घरी जाऊ येतं. तिनं सांगितलं, माझी एक अट आहे. काय? माझंच ऐकलं पाहिजे, मी जे म्हणेन ते ऐकलं पाहिजे. हम करे सो कायदा, मी म्हणलेलं ऐकलं पाहिजे. ठीक आहे म्हणा, तू म्हणशील तसं ऐकतो. होय होय पैसा म्हणे भिडा, असं झालं. होय होय म्हणायला लागला. ऐकलं, ठीक आहे, लग्न केलं, करायचं म्हणून लग्न झालं. तिथंच लग्न केलं, गांधर्व विधीनं लग्न केलं. तिला आपल्या सोबत घेतलं, घरी गेला, गावात आला. गावात आल्याबरोबर घरी बायकोला निरोप दिला. दुसरं लग्न करून यायला लागलं. तिला कळालं जेव्हा विंध्यावरीला, विंध्यावरीला विचार केला, ती पतिव्रता. आपल्या नवऱ्याच्या समाधानासाठी नवऱ्याला जर लग्न केलं असेल, आपल्याला वाईट वाटायचं कारण नाही. आपलं काम आहे नवऱ्याचं समाधान कायम राखणे. त्याच्यासाठी त्या आलेल्या नववधूचं स्वागत केलं पाहिजे. हा विचार करून ते माऊली औक्षणाचं ताट घेऊन दारात उभे राहिली. या ओवाळते. दुसरीनं आगच लावली असती ओवाळीच्या निमित्तानं, पण ही मात्र पतिव्रता असल्यामुळं तिनं त्या दोघांना ओवाळलं, घरात घेतलं, धर्मांगदानं स्वागत केलं. या बाबा, या या आई वडिलाचं स्वागत झालं. ते राहायला लागले घरी. विंध्यावरीनं सेवा करावी, धर्मांगदानं सेवा करावी. आणि या रुक्मांगदानं मात्र तिला रोज उठल्याबरोबर तुझी काय आज्ञा म्हणून विचारावं. कारण शब्द पाळतो, तुझं ऐकतो असं तिला सांगितलेलं होतं. रोज विचारायचं. एकादशी, आता एकादशी आली जवळ. एकादशी आल्याबरोबर सगळ्या ठिकाणी नगारे चालू झाले, दौंडी चालू झाली, फेरी घोष चालू झाला. सगळ्यांना सांगितलं चाललं की एकादशी आली, अमुक दिवशी एकादशी आहे. कोणी एकादशीचं व्रत मोडायचं नाही. 8 वर्षाच्या पुढची आणि 80 वर्षाच्या आतली जेवढी माणसं आहेत त्या प्रत्येकानं एकादशी करायची. एकादशी जर नाही झाली, एखाद्याने एकादशी मोडलेलं कळालं तर त्याला शासन होईल. हो, ही दौंडी होती, दौंडी होती. सगळ्या जगात ही दौंडी होती. आणि अशा नगारे, अशा दौंड्या जेव्हा वाजायला लागल्या तेव्हा त्या मोहिनीनं आपल्या महालातून ते दौंडीचे शब्द ऐकले. राजाला बोलावून पाठवलं. एका सेवकाला सांगितलं, राजेसाहेबाला या म्हणा. हा गेला. त्यानं तिचं ऐकायचं ठरवलेलंच होतं. राजाने जाऊन विचारलं, काय, कशाकरता मला बोलावलं?
किंवा त्या दौंड्या कशाच्या त्यानं सांगितलं एकादशीचं व्रत आलं ना. कधी एकादशी? परवाच्या दिवशीच. मग काय हे दौंडी कशा करतात? सगळ्यांनी एकादशी करायची असते असा आपला नियम आहे. मी वैष्णव आहे, मला एकादशीचं व्रत आहे, माझ्या प्रजाजनांचं सुद्धा कल्याण व्हावं ही माझी कामना आहे, त्यानिमित्तानं सगळ्यांनी एकादशी करावी. कळत नाही लोकांना एकादशी कधी आहे, करायची इच्छा असते म्हणून त्यांना कळावं याच्याकरता म्हणून हे एकादशीचं व्रत अमुक दिवशी आहे सांगितलं चाललंय. ते म्हणाले अगोदर दौंड्या बंद करा. तो म्हणाला असं कसं? तुम्ही माझं ऐकणार होतात ना, मला लग्न करताना काय वचन दिलं, तो म्हणशील ते ऐकेन म्हणालात की नाही. दौंड्या बंद करा म्हणजे एकादशीचं व्रत करायचं नाही म्हणे. कोणी करायचं नाही, प्रजाजनांनी करायचं नाही, तुम्ही करायचं नाही. असं कसं म्हणलं? तो मला प्राणापेक्षा एकादशीचं प्रेम आहे, माझे प्राण नाही राहिले तर चालतात मला, पण एकादशीचं व्रत मी मोडणार नाही, माझ्या प्रजाजनाने मोडू नये अशी माझी इच्छा आहे. तू काय सांगायला लागलीचे? माझी धर्मपत्नी असं तू आता तो असं मला सांगू नये. तिला बरीच विनंती केली, बरंच समजून सांगायचा प्रयत्न केला, पण ती आली होती त्याच कामाकरता, तिथे काम करणारच. तिने सांगितलं अजिबात चालायचं नाही, या दौंड्या बंद करा, दौंड्या बंद करा. दौंड्या बंद करा म्हणल्याच्या नंतर म्हणायला लागला तू बाकी दुसरं काही मला सांग, मला राज्य सोडून जायला सांग, सोडून जातो. तुझ्या हातात राज्याचे सगळे सूत्र द्यायला सांग, देऊन जातो. मला प्राणत्याग करायला सांग, प्राणत्याग करतो. जन्मभर अरण्यात राहून मी तपस्या करावी अशी तुझी जर इच्छा असली तर तसं सांग, तेही सहन करतो. एकादशीचं व्रत मोडत नाही. काय निष्ठा असेल विचार करा. एकादशीचं व्रत मोडत नाही, लोकांना मोडत येत नाही. याच्याकरता याला सोडून एकादशीचं व्रत मोडा हे बोलणं सोडून दुसरं काही सांग, ऐकायची तयारी आहे. असं रुक्मांगद जेव्हा तिला बोलला तेव्हा तिने सांगितलं. इतर ऐकताना काही ऐकतो, काहीही ऐकायला तयार आहात ना? काहीही ऐकायला तयार, काहीही ऐकायला तयार, काहीही ऐकायला तयार, काहीही ऐकायला तयार म्हटल्याच्या नंतर तिथं ते येऊन विंध्यावरीने समजावून सांगितलं त्याला, बरंच समजावून सांगितलं त्याला. आणि विंध्यावरीनं धर्मांगदानं येऊन सांगितलं असं करू नको. एकादशीचं व्रत आपल्या पतिदेवाने निष्ठेनं सांभाळलेलं आहे. आजपर्यंत प्रजाजनाचं त्याच्यानं कल्याण झालेलं आहे. सगळी संसारातली सुख, सगळी परमार्थातली सुख, वैकुंठाला जाण्याचं सुख, साईच्या सदनाला जाण्याचं सुख, ही सगळी सुख देणारं हे एकादशीचं व्रत आहे. हे मोडायला सांगू नको. विंध्यावलीनं समजावून सांगितलं. ऐकायची तयारी, ऐकायची तयारी. धर्मांगदानं सांगितलं म्हणे आणि माझ्याकरता काही सांग, मी निघून जाऊ का? माझा अडसर वाटतो का तुला? तुझ्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाला राज्य मिळावं त्याच्याकरता म्हणून मी मोठा मुलगा आहे, मोठ्या भार्येचा मुलगा आहे, मी अडसर वाटतो का तुला? मी निघून जातो. ते म्हणायला लागले तसं काही चालायचं नाही, एकादशीचं व्रत करायचं नाही हेच माझं म्हणणं आहे. आता पर्याय काढा अशी पुन्हा पुन्हा विनंती जेव्हा झाली ना तेव्हा तिनं सांगितलं एक काम करा. काय? एक काम करा. काय काम करायचं? या धर्मांगदानं आणि या विंध्यावलीनं राजाचं शरीर कापून मला द्यावं. बरोबर आहे का? कुठं चुकायला लागलं? धर्मांगदाचा, रुक्मांगदाचा नाही, रुक्मांगदाने आणि विंध्यावलीनं धर्मांगदाचं शरीर कापून मला द्यावं, मस्तक कापून द्यावं असं ठरलं. धर्मांगद म्हणायला लागला ते मस्तक कापायचं याने कापायचं हे सगळंच्या सगळं करण्यापेक्षा अर्ध शरीर तुला द्यायचं असं जर तुझं म्हणणं असेल तर कशाऐवजी माझं सगळं शरीर मी तुला समर्पण करतो ना, काय करायचं त्याचं कर ना. नाही, विंध्यावलीनं सांगितलं नाही होत, रुक्मांगदाचंच कापायचं, रुक्मांगदाचंच कापायला सांगितलं. धर्मांगदाने आणि रुक्मांगदाने हे धर्मांगदाने आणि विंध्यावलीनं रुक्मांगदाचं शरीर कापून द्यावं असं तिला सांगितलं होतं. त्याने सांगितलं, धर्मांगद म्हणायला लागला रुक्मांगदाच्या ऐवजी, वडिलाच्या ऐवजी माझं शरीर घ्या ना. तो म्हणायला तसं चालत नाही, त्याचं शरीर पाहिजे. विंध्यावली म्हणायला लागली मी अर्धांगिनी आहे. ते म्हणायला की अर्धांगिनी असतो, अर्धांग चालत नाही, अर्धांग चालत नाही, मला उजवा भाग पाहिजे आणि तो यांच्या शरीराचा पाहिजे असं मी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे कापून द्यायचं. ते कापून द्या म्हटल्यानंतर मग ते कापायचं ठरले. शेवटी रुक्मांगदानं सांगितलं काही झालं तरी एकादशी मोडायची नाही,
काही झालं तरी एकादशी मोडायची. मग शेवटी ते कापाय करता मध्यभागी हा बसला. धर्मांगद आणि विंध्यावली दोन बाजूला झाले, करवत घेतली, त्याचं शरीर कापायला सुरुवात व्हायची. एवढ्यात आकाशातून पुष्पवृष्टी झाली, एवढ्यात ते करवत बाजूला पडले, एवढ्यामध्ये परमात्मा प्रकट झाले. आणि परमात्म्याने त्या सगळ्यांना सांगितलं, कोणी तुम्हाला काहीही करायची गरज नाही. त्या मोहिनीनं पाया पडून सांगितलं, माझं चुकलं, मी ज्या कामाकरता आले होते ते काम करणं इथं शक्य नाही. मी निघाले होता आणि ती 7:30 ती गेली, तीच बरी झाली. मला काय सांगायचंय, इतकी व्रताची निष्ठा सांभाळून व्रत करणाऱ्या माणसाला काही लोक सांगतात व्रत मोडून टाक. महिनेने सांगितलंच होतं करू नका, पण हे असं करू नये, बाळू नये. एकादशीचं व्रत असेल, कात्यायनी व्रत असेल, कोणत्याही प्रकारचं व्रत असेल, ते व्रतामध्ये काही गमतीचे व्रत असतात बघा. आमची गुरुजी सांगायचे पी पाणी व्रत असतं. एका बाईने केलं होतं, त्यांचं त्या व्रताचं नाव काय, पी पाणी व्रत. पी पाणी व्रत म्हणजे त्या बाईला दुसऱ्याने कुणीतरी पाणी पी म्हटल्याशिवाय त्याला प्यायचं नसतं त्या दिवशी. त्याचं नाव काय, पी पाणी व्रत. मग जायचं दुसऱ्याच्या समोर म्हणायचं काय करावं, सकाळपासून जसा कोरडा पडला, पाणी नाही, चहा नाही, अन्न नाही, पाण्याचा थेंब नाही, पाण्याचा थेंब नाही, सकाळपासून झालं पाण्याचा थेंब नाही, पाण्याचा नाही. 100 वेळा म्हणलं की ते मग पी ना बाई गोट करून पाणी, हा मग चालतं. त्याचं नाव पी पाणी व्रत. अवचित बुधवार असतो बघा, अवचित बुधवार माहिती आहे का तुम्हाला? ते कुठून काढतात हे व्रत, कोणत्या पुराणात मिळतात माहिती नाही मला, पण मिळतात लोकांना. अवचित बुधवार म्हणजे काय, अकस्मात बुधवारच्या दिवशी अकस्मात कोणाच्या तरी घरी जायचं, मला जेवायला वाढा म्हणायचं. कसं काय, माझा अवचित बुधवार आहे, कोणाच्या घरी न सांगता जायचं. अशी व्रत करतात. याला अर्थ नसतो, पण शास्त्रानं सांगितलेली व्रत आणि ज्या व्रतामध्ये काहीतरी फलाचा विचार ऋषीमुनींनी सांगून ठेवलेला आहे, अशी व्रत करत असताना त्याचं निवारण करू नये. हा तर तीर्थ, दान, व्रत, सदाचार, एखादा सदाचार पालन करत असताना सुद्धा लोक त्याचं निवारण करतात. आणि हरिगुण गायला लागला की प्रल्हादाला जसं हिरण्यकश्यपूनं नको म्हणावं तसं नको म्हणणारी माणसं असतात. पण ही सगळी साधनं महत्वाची आहेत, ही सगळी साधनं महत्वाची आहेत, त्याचा विचार तर आपल्याला करायचाच आहे. पण ही सगळी साधनं क्रियात्मक आहेत. हो, क्रियात्मक आहे. मग क्रियात्मक असलेल्या साधनाचा विचार शास्त्राने संतांनी का सांगितला, कशा करता ते करायला सांगितलं, याचा विचार करावा लागेल. की माणसं म्हणतात क्रियात्मक साधन नको म्हणून तुम्ही सांगितलं ना, पण भगवद्गीतेचा थोडासा विचार करा, इतर काही संत वचनाचा विचार करा, त्याच्यातून आपल्याला क्रियात्मक साधनाचं महत्व सुद्धा बाहेर सापडतं. नाही असं नाही. बघा, क्रियात्मक साधन महत्वाचं आहे की नाही. ईशावास्य उपनिषदात एक मंत्र सांगतो, कुर्वन्नेवेह कर्माणि जिजे विषय शतज्ञो समाहा. शतज्ञो समाहा जिजी विषय. माणसाने 100 वर्षपर्यंत जगण्याची इच्छा करावी. कशी, कुर्वन्नेव इह कर्माणि. इह लोकात या शरीरात राहून कर्म करीत करीतच माणसाला 100 वर्ष जगायचं आहे. माणसाचं आयुष्य किती, शतायुर्वै पुरुषा. सामान्य झालं, सामान्य झालं. कुर्वन्नेवेह कर्माणि शतज्ञो समाहा जिजी विषय. कर्म करीत करीतच माणसाला 100 वर्षाचा म्हणजे संपूर्ण 100 वर्षाचा, 100 या आकड्याचा वाचक शब्द नाही, संपूर्ण आयुष्य. संपूर्ण आयुष्य किती आहे, 100 वर्ष नाही, संपूर्ण आयुष्य 116 वर्षाचं. माणसाला प्राप्त होणारं जे आयुष्य आहे ते संपूर्ण आयुष्य कधी ठरतं, तो जेव्हा 116 वर्ष जगतो तेव्हा ते संपूर्ण आयुष्य. कशामुळं, उपनिषदानं सांगितलं म्हणून. उपनिषद काय सांगतं, मनुष्याच्या जीवनाला उपनिषदाने यज्ञ ठरवलं, यज्ञ ठरवलं. आणि यज्ञ कसा असतो, श्रौत यज्ञाचा विचार करत असताना यज्ञामध्ये प्रातःसवन, मध्यंजन सवन आणि तृतीय सवन अशी 3 सवन असतात. 3 सवन म्हणजे 3 वेळा हवन असतं, त्याला सवन म्हणतात. 3 काळात हवन असतं. प्रातःसवन म्हणजे सकाळच्या वेळेला करायचं यज्ञाचं काम. माध्यंतिक सवन म्हणजे दुपारच्या वेळेला करायचं यज्ञाच्या संबंधातलं काही काम. आणि सायं म्हणत नाही, तृतीय सवन 3ऱ्या काळामध्ये करायचं काही कार्य असतं. आणि हे कार्य करत असताना हे कार्य कसं करायचं असतं,
या संबंधाने शास्त्राने असं वर्णन केलेलं आहे. प्रातःसवन जे असतं ना ते गायत्री छंदाच्या मंत्राने असतं. प्रातःसवनामध्ये जे मंत्र येतात ते सगळेच्या सगळे गायत्री मंत्राचे असतात. गायत्री मंत्रात अक्षर किती? 24. त्रिपदा चतुर्विंशत्यक्षरा गायत्री. गायत्री किती अक्षराची? 4 अक्षर. 24 अक्षराची. म्हणजे काय झालं? प्रातःसवन जे आहे ते गायत्री छंदात असणाऱ्या मंत्रानं करायचं असतं आणि त्या गायत्री छंदाचे अक्षर असतात 24. आकडा लक्षात ठेवा. आपल्याला 116ची भरती करायची आहे. प्रातःसवनात संबंधित असलेला गायत्री छंद त्याचे अक्षर 24. माध्यंदिन सवन जे आहे ना ते माध्यंदिन सवन करायचं असतं ते त्रिष्टुप छंदाच्या मंत्राने. आणि त्रिष्टुप छंद जो आहे तो 44 अक्षराचा आहे. 44 अक्षराचा आहे. माध्यंदिन सवनाकरता लागणारे बहुतेक मंत्र सगळेच्या सगळे त्रिष्टुप छंदातले असतात. किती झाले? 24 आणि 44. काय असतील ते संख्या मोजून ठेवा. जर आता राहिलं तृतीय सवन. तृतीय सवन जे असतं त्या तृतीय सवनामध्ये जगती छंद असतो आणि जगती छंद हा 48 अक्षरांचा असतो. किती झाले बोला आता? 68 आणि 48 116 बरोबर झाले का? 116. म्हणून काय सांगितलं? एक मनुष्य त्याचं संपूर्ण जीवन हा जर यज्ञ असेल आणि यज्ञामध्ये गायत्री छंद, त्रिष्टुप छंद आणि तृतीय सवनाकरता लागणारा जगती छंद या 3 छंदाची मिळून अक्षर संख्या 116 होते ना. म्हणून मनुष्य जीवन रूपी यज्ञाची वर्ष सांगितली 116. 116. आणि 116 वर्ष कशी जगायची? कुर्वन्नेवेह कर्माणि. कर्माचं अनुष्ठान करीत करीतच या 116 वर्षामध्ये म्हणजे संपूर्ण जीवनात माणसानं जगायचं. ते कसं जगायचं? उपनिषदात त्याचा विचार. पुरुषो वाव यज्ञः. मनुष्य जीवनाला यज्ञ समजा. तस्य यानि 24 वर्षाणि तत् प्रातःसवनम्. मनुष्याच्या जीवनातली पहिली 24 वर्ष म्हणजे प्रातःसवन आहे. कशामुळं? 24 गायत्री. गायत्रम प्रातःसवनम तदस्य वसवो अन्वायताः. 24 अक्षराचा गायत्री छंद आहे. गायत्री छंदानेच प्रातःसवन होतं. मनुष्याचं जीवन हा जर यज्ञ असेल तर त्याच्या जीवनातली 24 अक्षर म्हणजे वर्ष हे प्रातःसवन आहे. प्रातःसवनामध्ये गायत्री छंदाचा वापर असतो. तशी ही 24 अक्षर 24 वर्ष म्हणजे गायत्री छंदच झाला. मग काय करा? या प्रातःसवनाशी संबंधित देवता कोणत्या? ते वसु, रुद्र आणि आदित्य या 3 देवता 3 सवनाला वाटून दिलेल्या आहेत. 8 वसु, 11 रुद्र आणि 12 आदित्य आहे ना. आपल्याकडे 33 देवताची गणना करत असताना 8 वसवः, 11 रुद्रः, 12 आदित्यः, प्रजापती, इंद्र वगैरे काही गणना करून मग ती 33ची संख्या पूर्ण केली. जाऊ द्या. आपल्याला आता काय विचार करायचा आहे? प्रातःसवनाशी संबंधित देव कोण? वसवः. वसु हे प्रातःसवनाचे देव आहेत. मग या मनुष्य जीवन रूपी यज्ञामध्ये जे प्रातःसवन होतं 24 वर्षाचं याच्यात वसु कोण आहे? प्राणाः वाव वसवः. मनुष्याचे प्राण हेच वसु आहेत. रुद्र कोण आहे? हे प्राणच आहे. आदित्य कोण आहे? हे प्राणच आहे. त्या प्राणाच्या ठिकाणीच ही वसु, रुद्र, आदित्य ही भावना. आणि प्रातःसवनाशी संबंधित असणाऱ्या या वसु नावाच्या देवता त्या स्थानी मनुष्य जीवनामधले हे प्राण वसूच्या ठिकाणी मानले. वसु का म्हणायचं? एते इदम सर्वम वासयन्ते. वसु म्हणण्याचं कारण काय? वासयती इति वसु. जो वसवितो त्याला वसु म्हणतात. आपलं जीवन बसवण्याचं काम कोणी केलं? प्राणाने केलं. म्हणून प्राणाला काय म्हणा? वसु म्हणा. आणि या वसु नावाच्या देवतेला प्रार्थना असते. म्हणजे प्रातःसवनात काय करायचं असतं? देवता वसु, त्या वसूला प्रार्थना करायची असते. सगळं आमचं हे प्रातःसवन व्यवस्थित होऊ दे ही प्रार्थना कोणाला? वसूला. तसं मनुष्य जीवनात प्रातःसवन सुरू झालं. पहिली 24 वर्ष सुरू झाली आणि या पहिल्या 24 वर्षामध्ये तब्येत बिघडणे वगैरे काही जर अडचण आली तर हे प्रातःसवन निर्विघ्न होऊन माध्यंदिन सवनाशी संयुक्त व्हावं ही प्रार्थना कोणाला करायची असते? वसु प्राणाला. हे प्राणांनो, हे वसूंनो, तुम्ही माझ्या शरीराचा त्याग करू नका. माझं हे जीवन रूपी जे प्रातःसवन आहे हे माध्यंदिन सवनाशी संयुक्त करण्याच्या दृष्टीनं
तुम्ही इथं शरीराला निरोगी ठेवून या शरीरात राहण्याची आवश्यकता आहे अशी वस्तुभावनेनं प्राणाची प्रार्थना जर केली तर आपल्या शरीरात प्राण स्थिर राहून आरोग्य लाभ होतो आणि त्याचं फल परिषदाने सांगितलं. झालं 24 वर्ष संपली अशी. 24 वर्षाच्या नंतर पुढची 44 वर्ष सुरू झाली. या काळामध्ये पुन्हा देवता कोण असतात? रुद्र. आणि रुद्र कोणाला म्हणायचं? प्राणाला रुद्र म्हणायचं. का? येते हृदयते. 24 वर्षामध्ये या शरीरात सगळं स्थिर स्थावर करण्याचं काम ज्या प्राणाने केलं, पुढच्या 44 वर्षामध्ये त्याला रडवण्याचं कामही हे प्राणच करतात. प्राणच रडवतात. म्हणून रडवणारे रोदयंती तस्मात रुद्राहा, हे रडवणारे ठरतात म्हणून त्यांना रुद्र असं म्हटलं. आणि त्या रुद्ररूप प्राणाला प्रार्थना चालू असते की रुद्रांनो तुम्ही एक काम करा, की माझं माध्यम दिन संवत चालू आहे, आत्ताच मला इथे संपू नका, माझा यज्ञ लोप करू नका, माझा यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. आणि यज्ञ पूर्ण व्हायचा म्हणजे हे माध्यम दिन संवत संपून चालत नाही किंवा हे थांबून चालत नाही, हेही पूर्ण व्हावं. आणि तृतीय सवनाशी मला संयुक्त करायचं काम करा. 24 वर्ष झाली, 44 वर्ष झाली, शेवटची 48 वर्ष सुरू झाली. तेव्हा मग काय करायचं असतं? 48 वर्षाचा काल जगती छंदाचा काळ. आणि त्याही काळामध्ये कोणाला प्रार्थना करायची असते? प्राणांनाच. पण काय म्हणून? आदित्य म्हणून. आता आदित्य म्हणायचं. आदित्य का म्हणायचं? आदित्य म्हणण्याचं कारण सांगितलं की बाबा हे येते हिदम सर्वम आदित्य, हे प्राणच सगळं ग्रहण करतात. शेवटच्या वयाच्या शेवटच्या अवस्थेमध्ये आपलं सगळं शरीर वगैरे खाऊन टाकण्याचं काम कोण करतं? प्राणच करतात. हे सगळं खाऊन टाकण्याचं काम प्राण करतात म्हणून त्यांना आदित्य खाणारे म्हणून आदित्य म्हणलं. पहिल्या काळामध्ये वसवणारे, दुसऱ्या काळात रडवणारे आणि तिसऱ्या काळात खाऊन टाकणारे असे हे प्राणच असतात. म्हणून या प्राणांना अशी प्रार्थना करावी, आदित्यरूप प्राणांना, हे प्राणांनो तुम्ही माझ्या शरीरातले आदित्य आहात, माझा जीवन यज्ञ चालू आहे. हे प्राणांनो वस्तुरूपात असताना तुम्ही 24 वर्षपर्यंत माझं जीवन निर्बाध राखलं, त्याच्यानंतर मला माध्यंदिन सवनाशी संयुक्त केलं. माझं 44 वर्षाचं माध्यंदिन सवन हे प्राणांनो तुमच्याच कृपेनं निर्बाध झालं. तिथं मला रडण्याचा प्रसंग आला नाही. आता मात्र हे सगळं खाण्याचा जो प्रसंग आहे, अजून 48 वर्षपर्यंत हे शरीर मला आवश्यक अपेक्षित आहे, याच्यातलं काही खाऊ नका. ही प्रार्थना करून आदित्याला करायची असते, प्राणाला करायची असते. आणि मग पुढची 48 वर्ष निर्बाध जगणं झालं की 116 वर्ष झाल्याच्या नंतर मग मरायला परवानगी. म्हणजे बरेच गचंडी खायची नाही, असं चालत नाही. त्याला काय म्हणतात? हे संपूर्ण जीवन. मी कशा करता बोललो आहे? संपूर्ण जीवन जगणं म्हणजे 100 वर्ष. 100 वर्ष नाही, 116 वर्ष. आणि ही 116 वर्ष जगत असताना पहिली 24 वर्ष प्रातःसवन करीत, दुसरी 44 वर्ष माध्यंदिन सवन करीत आणि शेवटची 48 वर्ष तृतीय सवन करीतच जगायचं आहे. म्हणजे यज्ञ करीतच जगायचं आहे, जीवन यज्ञच करायचा आहे. याचा अर्थ काय? कुर्वन्नेह कर्माणि जिजीविषेत, कर्माचं अनुष्ठान करीत करीतच जगण्याची इच्छा आहे. आता भेटच कधीतरी कुठेतरी. पण ही रोज प्रार्थना केली तर 116 वर्ष पूर्ण होते. ह्या प्रार्थना करायला पाहिजेत, मात्र करायला पाहिजे. तेवढ्या प्रार्थना केल्या तर 116 वर्ष होते. आता कुठं हा 24 मध्ये का पुढच्या 44 मध्ये का शेवटच्या 48 मध्ये याचा विचार करा. जिथं असतात तिथून ती प्रार्थना करायला लागा. पुढच्या सवनाशी संयुक्त आपले जीवन करण्याचं काम प्राण करून देतात. हा विचार आहे. तर मी कशा करता बोललो? कर्म करा, कर्म करीत करीतच जगा. हा जर उपनिषदाचा सांगावा असेल तर क्रियात्मक साधना चालत नाही. हा सिद्धांत कसा सांगू शकता? याचा विचार करायचा.